सगळ्यांना हाय, हॅपी न्यू इयर आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि हे वर्ष तुम्हाला सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं आणि तुमच्या आरोग्याच्या बाबतीत सुद्धा सगळ्यांना चांगलं जाऊ दे. जे हे माझे व्ह्यूवर्स आहेत आणि त्यांचं रिलेशन, ओके, ज्या रिलेशनमुळे ते खूप जास्त टेन्स असतात, तर तेही रिलेशन त्यांचं छान होऊ देत, बॉन्डिंग होऊ देत त्यांच्या पार्टनरसोबतचे. हे सगळे माझे विशेष आहेत तुमच्यासाठी. म्हणजे त्या सगळ्या इच्छा तुमच्या पूर्ण होऊ देत ह्या नवीन वर्षामध्ये 2026मध्ये. ओके, वन्स अगेन हॅपी न्यू इयर. आज 1 जानेवारी आहे, 1/1/2026. ओके, आज 1/1चा पोर्टल खुलला जाते युनिवर्समध्ये. दरवेळेला असं होत नाही आहे. 2026 हे सणचं एनर्जीचं, पूर्ण सण एनर्जीचं हे आलेलं आहे. म्हणजे ज्यांची जन्मतारीख 1, 10, 19 आणि 28 आहे किंवा ज्यांचा मूल्यांक 1 आहे, त्यांच्यासाठी हे वर्ष खूप महत्त्वाचं ठरणार आहे. काही ठराविक राशी पण त्याच्यामध्ये असू शकतात, पण हे वर्ष खूप छान त्या लोकांना जाणार आहे. तुमची जर त्यापैकी रास असेल तर तुमची जर त्यापैकी जन्मतारीख असेल तर बघा, तुम्हाला हे वर्ष खूप छान जाणार आहे. ज्या पास्टमध्ये गोष्टी तुमच्या बाबतीतल्या झालेल्या होत्या त्या तुम्हाला करायचं नाही आहे. हे ओव्हरऑल मेसेज आत्ताचं मी देते. ओके, ज्या पास्टमध्ये गोष्टी झालेल्या आहेत किंवा ज्याच्यामुळे तुम्हाला तो त्रास झालेला आहे, मिस्टेक झालेले आहेत ॲक्च्युली तुमच्याकडून, त्या परत नाही आहेत तुम्हाला करायच्या. आता तुम्हाला चेंज करायचं तुमच्या लाईफला, हे तुमच्याकडे आहे. ओके, पण 1/1 पोर्टल तुमच्यासाठी काय घेऊन येतं आहे, राईट, काय मेसेज घेऊन येतात आहे मला बघायचं आहे. आणि माझे व्ह्यूवर्स कोणत्या एनर्जीजमध्ये राहणार आहेत 1/1 पोर्टलमध्ये आपण चेक करूया. असं नाही आहे की हा 1/1 पोर्टल आहे तर फक्त एक ठराविक टायमिंगपर्यंत मर्यादित आहे किंवा असं काही नाही आहे. ज्याही वेळेला तुम्हाला हा मेसेज मिळेल ना, ते एनर्जी तिथंपासून 24 अवर्ससाठी घ्या. ओके, ठीक आहे. आपण चेक करूया की 1/1 पोर्टलसाठी माझ्या व्ह्यूवर्सच्या लाईफमध्ये काय येतं आहे. माझ्या व्ह्यूवर्ससाठी ॲक्च्युली मेसेज काय आहे. युनिवर्स, एंजल्स, श्री स्वामी समर्थ. हे कार्ड ना खूप आता हल्ली स्लिप होतात. 1 मिनिट. पहिलं तर द लव्हरचंच कार्ड पडलंय. ओके, म्हणजे ज्या गोष्टीची कमतरता, ज्या गोष्टींचा विचार करताय त्याच्यासाठी काहीतरी मेसेज आलाय. चेक करूया आणखी तुमच्यासाठी काय आहे. जे माझे व्ह्यूवर्स आहेत त्यांना 1/1 पोर्टलमध्ये काय मेसेज आहे. युनिवर्स, एंजल, 1/1 पोर्टलसाठी माझ्या व्ह्यूवर्ससाठी काय मेसेज आहे. ओके, तर सगळे व्हिडिओ बघत चला. शॉर्ट व्हिडिओ असू देत, लॉंग व्हिडिओ असू देत, सगळे बघत चला. तुमच्यासाठी काहीतरी खास मेसेज देण्याचा प्रयत्न करत असते. ओके, असंच सपोर्ट करा. ज्यांनीही सबस्क्राईब नाही आहे चॅनलला केलेलं त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. बघा, तुमच्यासाठी खूप छान मेसेजेस असतात आहे. ओके, आपल्या चॅनलला एवढा सपोर्ट केलात आणि इतकं महत्त्वपूर्ण एका टप्प्यावर नेलं तुम्ही. थँक्यू सो मच, खूप खूप धन्यवाद. आणि प्रत्येक व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करा. हाईपचं बटन आपल्याला मिळालेलं आहे, हाईप पण नक्की करा. डेफिनेटली हाईप पण करा. आता जे माझे व्ह्यूवर्स आहेत त्यांच्या लाईफमध्ये 1/1 पोर्टलमध्ये काय मेसेज आहे. आपण फक्त मेसेज चेक करूया. मेसेज म्हणजे याच्यातून असं एक प्रकारे असं धरा की मोटिवेशन काय मिळणार आहे तुम्हाला, मोटिवेशन काय घ्यायचं आहे त्याच्यातून. ते आपण आज चेक करूया. काय झालं आज सगळे कार्ड. आज मी कार्ड काढते, दरवेळेला हे करते ना. आज मी कार्ड काढते. एंजल, आज मी कार्ड काढते माझ्या व्ह्यूवर्ससाठी. बघूया माझ्या व्ह्यूवर्ससाठी काय कार्ड येतात आहे. ते पण कार्ड घेऊया आपण. ओके, मी फर्स्ट कार्ड काढले. तुमची विश कंप्लीट होणार आहे. वाव, आय एम हॅपी, सिरियसली. ओ गॉड, तुमची विश कंप्लीट होत्या. फर्स्ट कार्ड काढलं पहिल्यांदाच मी नाही. तुम्हाला माहिती आहे मी कार्ड जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत मी कार्ड घेत नाही आहे. पहिलंच कार्ड आहे. तुम्ही ज्याही गोष्टीचा विचार करताय किंवा जी ही इच्छा, मग ती इच्छा तुमची कोणती असू दे 2026मध्ये कंप्लीट होणार आहे. वाव, हो, द लव्हरचं पहिलं फर्स्ट कार्ड पडलेलं. ॲक्च्युली हे रिलेशनसाठी आलेलं आहे द लव्हरचं कार्ड. मला असं वाटतं की तुमच्या रिलेशनमध्ये जे काही ब्लॉकेजेस आहेत किंवा तुम्हाला असं जाणवत असेल काही ब्लॉकेजेस तुमच्या रिलेशनमध्ये असतील, ह्याच्यातून घ्यायचं आहे काय तुम्हाला सांगते. मोटिवेशन काय घ्यायचं आहे. जसं मी मगाशी बोलले, पास्टच्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत, मग तुमच्या करिअरच्या बाबतीत होऊ देत किंवा तुमच्या रिलेशनच्या बाबतीत, त्या चुका तुम्हाला आता कंटिन्यू नाही करायच्या. त्या चुका झाल्या, आता तो पास्ट झाला. आता तुम्हाला
मला असं वाटतं की काय काय जणांना न्यू लव पण भेटू शकतं. हां, हो तुम्ही ॲट्रॅक्ट पण असू असू पण शकता. पुढे जाऊन तुम्हाला कोणी भेटू पण शकतं असं मला दिसतंय. फिजिकल लेवलचं जास्त दाखवतंय. ओके. किंवा आत्ता तुम्ही कोणाचा विचार करत असाल, पुढे जाऊन कदाचित तुमच्या लाईफमध्ये तो पार्टनर येऊ पण शकतो. कार्ड मला काढायचे आहेत, विसरले. बघूया. ओके. हां, जे पास्टमध्ये झालेलं आहे ना, ज्या पास्टमध्ये गोष्टी परत परत आपल्याला कार्ड येत आहे. म्हणजे मोटिवेशन हे आहे, जो रिग्रेट तुम्हाला होत होता, जो त्रास तुम्हाला होत होता ना, तो तुमच्यासाठी आता तुम्ही इनफ करायचे. तुमच्यासाठी तुमच्या गोष्टी युनिवर्स तुमच्याकडं फुलमेट होते. तुमच्या विश जे आहे ना ते फुलमेट होते तुमच्याकडे येऊन. तर तुम्ही हॅप्पी राहायला पाहिजे. ओके. नर्वस अजिबात राहायचं नाही. कधी तुम्हाला असं वाटलं ना, छान म्युझिक आहे का, स्वामींच्या मंदिरात जावा, स्वामींचं नामस्मरण करा, स्वामींना फक्त आठवलात ना तरी बघा तुम्ही किती खुश राहणार आहे. ओके. आणखीन कार्ड घेऊया. ओके. येस, मला असं वाटतंय ना तुमच्या लाईफमध्ये काहीतरी चेंज येतोय. चेंज होत्या. म्हणजे जे पहिलं तुम्ही स्वतःला एकटं समजत होता, जसं की इथे. ओके. जे एकटं तुम्ही स्वतःला समजत होता, एकट्याच गोष्टीतून, एकट्याच बऱ्याच गोष्टीतून सवयीवर करत होता, मला असं वाटतं तो प्रवास आता संपला जातोय तुमचा. ओके. मूव ऑन करताय तुम्ही त्या गोष्टींना ज्या तुमच्यासाठी आता नथिंग आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला इनफ आहेत, ज्या गोष्टींमध्ये आता तुम्हाला पडायचं नाही. मला असं वाटतं की माझे व्ह्युअर्स आता चांगल्या गोष्टींकडे निघाल्यात, हॅप्पी गोष्टीकडे निघाल्यात आणि पॉझिटिव्ह गोष्टींकडे निघाल्यात. ओके. आणखीन चेक करूया. आज एंजलचे पण कार्ड घेऊया. एंजलचे पण आपण कार्ड घेऊया. चेक करूया की एंजलने पण तुमच्यासाठी काय मेसेज दिलेला आहे. जजमेंटचं कार्ड आलं आहे. मला असं वाटतं की तुमची रिकव्हरी होत्या. मी तुम्हाला तेच बोलते ना की तुम्ही आता ना तुम्ही स्वतःमध्ये खूप चेंज घेऊन येत आहे. पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये तुम्ही येत आहे, हॅप्पीनेसमध्ये तुम्ही येत आहे. आणि आय होप सो असंच होऊ दे. तुम्ही नेहमी हॅप्पी राहा. ओके. तुमच्या लाईफमध्ये नेहमी हॅप्पी राहा, नेहमी खुश राहा. आणि माझ्या व्ह्युअरच्या ज्या ज्या इच्छा आहेत त्या सगळ्या कंप्लीट होत आहेत. ओके. आणखीन चेक करूया की तुमच्यासाठी काय मेसेज आहे. ओके. एस ऑफ सॉर्टची एनर्जी आहे. न्यू आयडिया माइंडमध्ये आता भरपूर नवीन नवीन गोष्टी येणार आहेत. ओके. रोमॅन्स, आपल्याला एवढे कार्ड खूप झाले. ओके. मला असं वाटतं तुमच्या लाईफमध्ये रोमॅन्स येतं. जसं मी तुम्हाला बोलले की तुम्ही एकतर ॲट्रॅक्ट तरी कोणाकडे तरी होणार आहात. तुमच्याकडे तरी कोणीतरी पार्टनर येणार आहे तुमच्याकडे. ज्यांचं मॅरेज लाईफ झालेलं नसेल तर कदाचित त्यांना एखादं प्रपोजल, मॅरेज लाईफसाठी एखादं प्रपोजल येऊ शकतं. तर तुम्हाला ते पण मिळू शकतं असं मला दिसतंय. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये बऱ्याच गोष्टींची क्रियालिटी येणार आहे. ओके. क्लिअर काय असेल ते स्पष्ट तुम्ही बोलणार आहे. जेवढं तुम्ही स्पष्ट बोलाल ना तेवढं त्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. ओके. न्यू आयडिया, न्यू डिझाईन. मला असं वाटतं तुम्ही खूप ह्या वर्षामध्ये ना डेफिनेटली तुम्ही त्या चुका आता नाही करणार आहे. तुम्ही एक वेगळ्या डायरेक्शनमध्ये चाललाय, पॉझिटिव्ह गोष्टींकडे चाललाय, हॅपीनेसमध्ये तुम्ही चाललाय डेफिनेटली. आणि ही युनिवर्स ब्लेसिंग आहे तुमच्यासाठी. ओके. हे युनिवर्स तुमच्यासाठी स्वतः घेऊन येतात आहे. युनिवर्सने तुमच्यासाठी हे सगळं तयार केलेलं आहे. युनिवर्सला वाटतं की माझ्या व्ह्युअरच्या लाईफमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. गोष्टी लगेच येत नाही आहेत पण येतोय. 2026मध्ये तुमची विश कंप्लीट होते ना, ह्याच्यापेक्षा हॅपीनेस कोणती गोष्ट नाही आहे. ओके. तुमच्या लाईफमध्ये ही गोष्ट येते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची विश कंप्लीट होते. ओके. ज्या विश तुम्ही विचार करत होता की माझी कंप्लीट होईल का, डेफिनेटली तुमची कंप्लीट होत्या. आता आपण येस, हे पण कार्ड चेक करूया. 2 in 1 कार्ड असतात. व्हिडिओ थोडासा लॉंग गेला तरी चालेल, सगळ्यांनी नक्की बघा. तुमच्यासाठी खास तयार केल्यात व्हिडिओ मी. ओके. बघूया तुमच्यासाठी काय मेसेज आहे. हे तर कार्ड खूप स्लिप होतच, मला एकदम हे करून घ्यावं लागतं. हे पण हे पण कार्ड मीच काढणार आज. काय माहिती आज मला वाटतंय. ओके. आज मी कार्ड काढते. एक कार्ड तर आलंय आपल्यासाठी. बदल. राईट. जसं की मी मगाशी बोलले की तुमच्या लाईफमध्ये काहीतरी चेंज होते, काहीतरी बदलाव येते. कन्फर्मेशन आहे की ट्रान्सफॉर्मेशन तुमच्या लाईफमध्ये 100% येतो. काहीतरी बदलाव येतो. मग तो बदलाव तुमच्या रिलेशनमध्ये असू शकतो, तो बदलाव तुमच्या करिअरमध्ये, जॉबमध्ये, तुमच्या लव्ह लाईफमध्ये, अगदी कोणत्याही गोष्टीमध्ये येतोय. आणि हा बदलाव इतका सुंदर असणार आहे ना,
तुम्ही फ्रीडममध्ये राहणार आहात. असं नाही की जे आधी पहिलं असं हे करून राहत होतं, अजिबात राहणार नाही आहे. तुम्ही फ्रीडममध्ये राहणार आहात. ओके, तुमच्यासाठी हा बदलाव खूप छान आणि खूप सुंदर असणार आहे डेफिनेटली. आता कार्ड मी काढणार, बघूया काय कार्ड येतात आहे. माझ्या व्ह्यूअर्ससाठी काय कार्ड येतात आहे बघूया, चेक करूया. कार्ड उलटे धरलेत का? ओके, येस. जे इमोशनल लेवलवर जे तुम्ही पास्टमध्ये जसं आपले म्हणजे पहिलेच मेसेज आले त्याच्यातच क्लिअर झालेलं आहे की तुम्ही जे पास्टमध्ये डिस्टर्ब राहत होता आणि इमोशनल लेवलवर जे स्वतःला म्हणतो ना रिग्रेट करून घेत होता, त्रास होत होता, त्या गोष्टी आता होणार नाही आहेत आणि त्या गोष्टी करायच्या पण नाही आहेत तुम्हाला. ओके, आता तुम्हाला चांगल्या एनर्जीजमध्ये यायचं आहे, चांगल्या गोष्टींमध्ये यायचं आहे, हॅपीनेसमध्ये यायचं आहे. नेहमी खुश राहा, जेवढं खुश राहाल तेवढं तुमचा ओरा पण खूप खूप छान राहणार. ओके ओके, मेमरीजचं कार्ड आलंय. आता हा मेसेज 2 in 1 प्रकारचा असू शकतो. तुम्हाला सांगते कसा. जे रिलेशनमध्ये आहेत त्यांच्यासाठी सुद्धा, जे ऑब्विसली मॅरेज झालेत त्यांच्यासाठी सुद्धा, जर ते डिस्टन्समध्ये असतील तर त्यांच्यासाठी थोड्याशा ह्या मेमरीज आहेत की पार्टनरचं आत्ता सध्या खूप आठवण येते, खूप विचार करतात आहे. किंवा तुम्ही मॅरिड झालेलं नाही आहे तर तुम्हाला असं वाटतं की अशी तुमची मॅरिड झाली पाहिजे आणि त्याच पार्टनरसोबत झाली पाहिजे ज्याला तुम्ही पसंत करता. ओके, ज्याला तुम्ही खूप प्रेम करता. ओके, असं पार्टनरसोबतच तुमचं रियुनियन झालं पाहिजे किंवा त्याच पार्टनरसोबत तुम्ही लाईफ लॉंगमध्ये राहिलं पाहिजे. रिमेट, राईट. मला असं वाटतं की कायकांच्या लाईफमध्ये रिमेट ह्याच्यासाठी येतं की डिस्टन्स जर तुमचा रिलेशनमध्ये जर आलेला असेल डिस्टन्स, तर असं मला वाटतं की तुम्हाला परत एकदा भेटण्याची इच्छा आहे. तुम्हाला जे माझे व्ह्यूअर्स बघतात आहे, तुमची अशी इच्छा आहे की तुम्हाला परत भेटायचं आहे, बोलायचं आहे, ते नातं, ते रिलेशन परत एकदा स्टार्ट करायचं आहे तुम्हाला न्यू. ओके, न्यू पद्धतीने मला असं वाटतं की म्हणतो ना अगेन लाईक फॉर द फर्स्ट टाईम, जसं की आपण फर्स्ट टाईम एकमेकाला भेटतो, नव्याने भेटतो आणि असं परत एकदा प्रेमाची सुरुवात होते. मला असं वाटतं की परत एकदा तुम्ही 2026मध्ये ज्यांच्याही रिलेशनमध्ये काही प्रॉब्लेम आहे लव्ह रिलेशनमध्ये, मला असं वाटतं तुम्ही परत एकदा ते नात्याची सुरुवात करताय न्यू. ओके, रिस्टार्ट येते का आपण बघूया. रिस्टार्ट आलं तर कन्फर्म आहे की तुमचं नातं चांगल्या पद्धतीनंच असणार आहे. ओके, मॅजिकल गोष्टी, वाव, 111 पोर्टलमध्ये मॅजिकल गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येतात. डेफिनेटली हा पोर्टलच मॅजिकल आहे. ओके, तर मॅजिकल पद्धतीच्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येतात आहे. सगळा मेसेज जर तुम्ही मला विचाराल ना तर हा जरा लव्ह मेसेज येतो. येस, तुमच्या पार्टनरला तुम्ही वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे. एक लक्षात ठेवा, आपण ना मी फक्त त्याच्यावर प्रेम करतो, मी त्याच्यासाठी त्याला लाईक करतो, मी त्याच्यासाठी काय फिलिंग करतो, हे सगळं तर महत्त्वाचं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तुम्हाला सांगते, एकमेकांना वेळ देणं, एकमेकांशी शेअरिंग करणं, सगळ्या गोष्टी ट्रस्टफुल, अजिबात मनामध्ये कसलाही हे ठेवायचं नाही आणि ट्रस्टफुली एकमेकांना वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला तुम्ही ते मोमेंट एकमेकांसोबत घालवता ना तर ना तुम्ही एकमेकांना आणखीन जास्त ओळखतात. तर त्यासाठी तुम्हाला टाईम स्पेंड करणं एकमेकांसोबत खूप महत्त्वाचं आहे. ओके, ह्याच्यापेक्षा आता काय मेसेज घ्यायची गरज नाही आहे, सगळे लव मेसेज आलेले आहेत. सिक्रेट गार्डन, ओके, बॉटम एनर्जी आहे. पहिले हे सांगते डीप लव. ओके, खूप जण असं असतील की डीप लवमध्ये आत्ता सध्या आहेत, डीप लव कनेक्शनमध्ये आहेत पार्टनरसोबत, जरी नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये असले ना. तुम्हाला सांगते ना मी, फिजिकल लेवलवर जसं पहिलंच कार्ड द लवर चाललं होतं आपल्या रायडर कार्डमध्ये, फिजिकल लेवलवर पण तुम्ही खूप जास्त विचार करता तुमच्या पार्टनरबद्दल आणि ऑब्व्हियसली डीप लवमध्ये हाच विचार तुम्ही पर्सनली पण खूप जास्त करताय. आणि मला असं वाटतं की काही सिक्रेट गोष्टी, सिक्रेट गार्डन तुमच्यासाठी खोलले जातील. हे सिक्रेट कोणत्याही गोष्टी असू शकतात, तुमच्यापुढे सगळ्या क्लिअर होतील. कोणत्याही गोष्टी असू शकतात तुमच्यासाठी, सगळ्या क्लिअर होतील. आणि हे सिक्रेट गार्डन म्हणजे मला असं वाटतं की ऑब्व्हियसली तुमच्यासाठी खूप छान ठरणार आहे. तुमच्या लाईफमध्ये एक U-टर्न पण येऊ शकतो, चेंज होऊ शकतो. चेंज तर तुमच्या लाईफमध्ये तसं पण डेफिनेटली येणारच आहे. ओके, आपण चेक करूया एंजलचे गायडन्स तुमच्यासाठी 1-1 पोर्टलसाठी. ओके, काय आहेत बघूया. व्हिडिओ लॉंग गेला तरी चालेल पण प्लीज नक्की बघा. आजचा व्हिडिओ खूप छान आहे आणि महत्त्वाचा आहे
काही टिप्स आणखीन मी तुम्हाला देणार आहे त्याच्यासाठी. माझ्या व्ह्यूअर्ससाठी प्लीज एंजल चेक करूया की तुमच्यासाठी देअर समथिंग बेटर. ओके, आधी कार्ड घेऊया आणि मग सगळे. ओके, बस आपल्याला 3च कार्ड हवे होते. रिकन्सेंटर, पुनर्विचार करा. हा एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही बॉटमची एनर्जीज काय, लेट गो. ओके, पुनर्विचार करा. एखाद्या अशा गोष्टीमध्ये अडकला असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की काय माहिती रॉंग आहे बरोबर आहे, तर डेफिनेटली पुनर्विचार करा आणि त्याच्यानंतरच गोष्टी पुढे कंटिन्यू करा. काही गोष्टींसाठी आत्ता राईट टाईम नाही आहे. मला वाटतं हे 2 वेळेला कार्ड आले. आपण त्यावेळेला प्रिडिक्शन घेतलं ना त्यावेळेमध्ये पण आलं होतं. मला असं वाटतं काय आत्ता सध्या हे टायमिंग नाही आहे. एक ठराविक टायमिंग ज्यावेळेला तुम्हाला डिवाईन टायमिंग मिळेल ना त्यावेळेला सगळ्या गोष्टी ठीक होतील. एंजल स्वतः सांगतात आहे. ओके, देअर समथिंग बेटर. ह्याच्यापेक्षा चांगल्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली होणार आहेत. 100% तुमच्या लाईफमध्ये होणार आहेत. आता तुम्हाला असं वाटत असेल ना की काय माहिती म्हणजे काय चेंज होईल का माझ्या लाईफमध्ये, काही गोष्टी बेटर होतील का, डेफिनेटली होतील तुमच्या लाईफमध्ये. ओके, तुम्ही थोडासा वेट केलात ना, आणखीन थोडासा वेट केलात ना, डेफिनेटली तुमच्या सगळ्या गोष्टी सगळ्या इच्छा कंप्लीट होतील आणि ह्याच्यापेक्षाही बेटर तुम्हाला ऑप्शन नक्की भेटणार आहे. तुम्ही त्यावेळेला म्हणणार अरे बापरे, म्हणजे म्हणतो ना की स्वामींच्या याच्यामध्ये आपण असल्यानंतर स्वामी एवढं दिलं की मी इतकं मागितलं सुद्धा नव्हतं, इतकं दिलं. सेम तसं असतंय. ओके, येणाऱ्या ह्या वर्षामध्ये मला असं वाटतं की तुमच्या लाईफमध्ये खूप मोठा चेंज येतो आहे. ओके, खूप गोष्टी तुमच्या लाईफमध्ये होणार आहेत. खूप चेंजेस, ट्रान्सफॉर्मेशनचं पण आलं आहे, खूप चेंजेसचं पण कार्ड आलं आहे तुमच्यासाठी. डेफिनेटली बदलाव तर खूप मोठे मोठे मला येताना तुमच्या लाईफमध्ये दिसतात आहे. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजची रीडिंग कशी वाटली मला नक्की सांगा. 1-1 पोर्टलची मॅजिकल पद्धतीची आजची रीडिंग होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची होती, ती अशी की 1-1 पोर्टल ज्या वेळेला माझा मेसेज तुम्हाला मिळेल ना, तर मेसेज हा आहे की तुमच्यासाठी तुमच्या कोणत्याही 1-1 ज्या वेळेला कसं सांगू, 1-1 म्हणजे 1:11 झाले दुपारच्या त्यावेळेला किंवा अख्ख्या त्या दिवसामध्ये कधीही जर ते टायमिंगमध्ये केलात तर बेस्टच आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही इतर कोणत्याही वेळेस जर तुम्ही केलात तर काय हरकत नाही आहे. एक पेपर घ्यायचा, एक कोरा असा पेपर घ्यायचा, त्याच्यावर वरती तर सगळ्यात महत्त्वाचं थँक्यू युनिवर्स लिहायचं. ओके, थँक्यू युनिवर्स लिहायचं, कारण ह्या ज्या विश मी तुम्हाला सांगणार आहे ना त्या तेच कंप्लीट करणार आहेत. युनिवर्स तुमचे कंप्लीट करणार आहेत. विश तर तुमचे डेफिनेटली 100% कंप्लीट होणारच आहे. आपण फर्स्ट कार्ड काढलं तरी पण. ओके, तरी पण तुम्ही 1-1 वरती लिहायचं, थँक्यू युनिवर्स लिहायचं. 1-1 पोर्टलचा आपल्याला मेसेज टाकायचा, तर 1-1 पोर्टल लिहायचं. तिथं 3 विश लिहायच्या तुमच्या, कोणत्याही 3 विश तुम्ही लिहायच्या. त्याच्यामध्ये कोणतीही पूर्ण होऊ शकते. तुमचं रिलेशन चांगलं व्हावं, तुम्हाला एखादा जॉब चांगला लागावा, तुम्हाला एखादा बिझनेस चालू करायचा असेल किंवा तुमच्या रिलेशनमध्ये परत रियुनियन तुम्हाला हवं असेल. हे बघा की असं नाही आहे की जबरदस्ती गोष्टी करायच्यात, अजिबात नाही आहे. त्याच गोष्टी कंप्लीट व्हाव्या ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत आणि युनिवर्स तेच तुम्हाला देणार. स्वामी तेच आपल्याला देतं जे आपल्यासाठी बेटर असते. ओके, तर तुम्ही अशा त्या विश लिहायच्या जसे की ते प्रेझेंटमध्ये झालेले आहेत ऑलरेडी. ओके, झालेले आहेत, फ्युचरमध्ये त्या सेन्समध्ये तुम्ही राहताय असं दाखवून ते लिहायचं तुम्ही. ओके, जसं की थँक्यू युनिवर्स, मला जो जसा जॉब हवा होता एवढ्या अमाऊंटचा किंवा एवढ्या पगाराचा तर तो मला मिळालेला आहे. थँक्यू सो मच युनिवर्स. तिथे पुढे लिहायचं, थँक्यूवरती लिहायचं. 1-1चं पोर्टलचं हे करायचं, नंबर्स लिहायचा आणि खाली तुमच्या 3 विश लिहायच्या, कोणत्याही 3 विश असू देत तुमच्या. एक तरी डेफिनेटली 2026पर्यंत तुमची कंप्लीट होणारच होणार. 100% मी सांगते. खूप जणांचं घराचं स्वप्न आहे, घर माझं कंप्लीट व्हायला पाहिजे, घर माझं व्हायला पाहिजे. खूप जणांचं हे रिलेशनसाठी खूप हे करिअर, जॉब्स, सक्सेस, वेल्थ, हेल्थसाठी कोणत्या पण असू दे 3 विश लिहा आणि बघा. आणि तो जो कागद आहे ना तो घडी करा आणि तुमच्याकडे ठेवा किंवा आपल्या स्वामींच्या मंदिरामध्ये म्हणजे आपल्या घरातल्या मंदिरामध्ये तिथे जरी ठेवलात ना, एका बाजूला जरी ठेवलात ना, त्याच्यावर विचार करू नका की ही विश माझी कधी कंप्लीट होईल. 2026 पूर्ण आपल्यासाठी आहे.
ओके. तर 2026मध्ये कधीही ती कंप्लीट होते. स्वामींना जर वाटलं नाही योग्य वेळेला तर ते डेफिनेटली तुमच्याकडे स्वतःहून आणून देतील. स्वामी आपले युनिव्हर्सच आहेत, डेफिनेटली ब्रह्मांडच आहेत आपल्यासाठी. तर ते तुमच्याकडे व्यवस्थित सगळ्या गोष्टी आणून देतील. आणि 3 विश कोणत्याही लिहा, त्याच्यातले एक तरी होते तुमची कंप्लीट. ओके, नक्की करा. हा बघा, हा मॅजिकल पोर्टल आहे आणि ह्याच्यामध्ये हा चान्स अजिबात सोडू नका. ज्या वेळेला माझा व्हिडिओ मिळेल ना त्यावेळेला फुल, पहिले तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फुल ऑन बघा व्यवस्थित, आणि ह्या विश पहिले लिहून काढा आणि मंदिरामध्ये ठेवा आणि बघा आणि सोडून द्या विचार की होईल का नाही होईल का. जसं आपण एखाद्यासाठी एखादी वस्तू दिली ना, बरोबर, एखादी वस्तू दिली तर आपण तो विचार नाही करायचं की काय माहिती आपण एखाद्यावर प्रेम केलं, आपण एखाद्याला वस्तू दिली तर तो माझ्यावर प्रेम करेल का, तो माझ्यावर, नका विचार करू. तुमचं कर्म चांगलं करा, बस. याच्यापेक्षा काही जास्त करायचं नाही. ओके, त्या विश लिहायच्या, त्या कागदाची घडी करायची आणि स्वामींच्या तिथे नेऊन ठेवायची, स्वामींच्या चरणांपाशी ठेवायची. आणि स्वामींना ज्या वेळेला ती गोष्ट तुमच्यासाठी योग्य असेल त्या वेळेला 2026मध्ये तुमच्याकडे स्वतःहून ते देते. ओके, आत्ताचा हा व्हिडिओ, आत्ताचा हा मेसेज होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा. आणि वन्स अगेन हॅपी न्यू इयर आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या व्ह्युअर्सला. थँक्यू सो मच. बाय.